सोलापूरचे माजी पोलीस आयुक्त शहीद अशोक कामटे साहेब यांच्या 61वी जयंती साजरी. शहीद अशोक कामटे जयंतीनिमित्त पुष्पार्पण करून अभिवादन. बलिदान चौक, तुळजापूर वेस्ट, सोलापूर या ठिकाणी प्रमुख अतिथी माजी उपनिबंधक अधिकारी सुरेश शहापूरकर साहेब, सल्लागार राजाभाऊ शेट्टी, शहीद अशोक कामटे विचार मंचचे अध्यक्ष योगेश कुंदूर, आस्था सामाजिक संस्थेचे आनंद तांजेकोटी, ओम साई प्रतिष्ठानचे आधारस्तंभ रुपेश करपेकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई प्रतिष्ठानचे अनिल बोरांडे मालक, भांडे गल्लीतील भांड्याचे व्यापारी राजू अण्णा वर्धेकर, संतोष विजापुरे, विकास कुंदूर, दानप्पा मोठे, काशीनाथ शिरसीकर, सात्विक शहापूरकर, सिद्धू बडवणे, मलकू नाईक, मल्लू नलोगल यदी मान्यवर उपस्थित होते. येथील प्रमुख अतिथी श्री शहापूरकर साहेब हे कामटे साहेबांविषयी मनोगत व्यक्त करतात. देशासाठी अत्युच्च बलिदान देणाऱ्या शहीद ज्येष्ठतम IPS अधिकारी श्रद्धेय अशोकराव कामटेजी यांची आज 61वी जयंती. या निडर आणि धडाकेबाज IPS अधिकाऱ्यानं कायदा आणि सुव्यवस्था यांची सर्वोच्च अशी अंमलबजावणी करत त्यांची संपूर्ण कारकीर्द एक अत्यंत आदर्श आणि प्रभावशाली अशा रीतीने राखलेली होती. मूलतः पुण्याजवळच्या जांभळी गावातले अशोकराव कामटेजी एका प्रतिष्ठित कुटुंबातले सदस्य होते. तरुण वयात बॉडी लिफ्टिंग म्हणजे शरीर वैष्ठव, सौष्ठव आणि कुस्तीचा त्यांना एक छंद होता. भल्या भल्या पैलवानांना त्यांनी आसमान दाखवलं होतं. पेरूमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय समितीचे शांतता समिती सदस्य म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व आपल्या देशाचं केलेलं होतं. IPS झाल्यानंतर सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नंतर मुंबईचे ॲडिशनल CP ते होते. या सेवा कालावधीमध्ये कायद्याचं राज्य हे कसं धडाक्यामध्ये प्रभावीपणे आणि सर्वोच्च ठिकाणी राहील याविषयीची त्यांची कारकीर्द ही सर्वसामान्यांना दिलासा देणारी आणि कायद्याची बूद राखणारी अशा प्रकारची होती. माननीय कामटे सर हे 2008मध्ये पूर्व मुंबईमध्ये ॲडिशनल CP होते आणि त्या दिवशी तेव्हा सैतान कसाब आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला केलेला होता. यावेळेस आपल्या पोलीस दलाला त्यांची आठवण झाली आणि बंधक असलेल्या अतिरेक्यांसोबत वाटाघाटी करण्याचे एक विशेष प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं होतं आणि त्यासाठी त्यांना पाचारण करण्यात आलं. AK-47 सारख्या हत्यारांनी लेस असलेल्या दहशतवाद्यांसोबत जीवावर उधार होऊन लढा देणारा हा अधिकारी तेव्हा झालेल्या चकमकीमध्ये दुर्दैवानं ते शहीद झाले. परंतु जाता जाता ते एक आदर्श ठेवून गेले की आपल्या प्राणासमोर, आपल्या जीवनासमोर देशहित, राष्ट्रहित हे सर्वोपरी असतं आणि समाजाच्या भल्यासाठी, चार चौघांच्या कल्याणासाठी, कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी वर्दीधारी आणि इतरही सामान्य नागरिक असोत त्या सर्वांनीच राष्ट्रहित हे प्रथम म्हणून पुढे गेलं पाहिजे हा एक लाख मोलाचा संदेश त्यांनी त्यांच्या कृतीतून दिला. त्यांच्या या अत्युच्च बलिदानाची नोंद घेऊन भारत सरकारने त्यांना 2009मध्ये मरणोत्तर अशोक चक्र प्रदान केलं. आपल्या एकंदरीतच कारकिर्दीमध्ये आणि शहीद होताना सुद्धा त्यांनी दाखवून दिलेली ही कायद्याप्रतीची निष्ठा, हा आदर आणि एकंदरीतच सद्रक्षणाय खलनिग्रहणाय अशा प्रकारचं त्यांचं हे वर्तन येणाऱ्या पिढ्यांना सातत्यानं प्रेरणा देणारं आहे. आणि या आदरणीय अशोक कामटेजी, शहीद अशोक कामटेजी सारख्या वीर अधिकाऱ्यांच्या बलिदानानं आपला हा भारत देश आज मजबूतीनं उभा आहे. म्हणून आजच्या आपल्या पिढीचं हे कर्तव्य ठरतं. मित्रवर्य योगेश कुंदूरजी आणि त्यांचे सर्व सहकारी शहीद अशोक कामटे विचार मंचच्या माध्यमातून या सोलापूर नगरीमध्ये शहीद अशोक कामटे जयंती असो, सुभाषचंद्र बोस जयंती असो व इतर असे उपक्रम हे राबवत असतात. येणाऱ्या पिढीला आपल्या या शहीदांचा आणि वीरशूरांचा वारसा समजला पाहिजे आणि या पिढीसमोर ते उदात्त व आदर्शी जीवन उभं टाकलं पाहिजे. या भूमिकेतून शहीद अशोक कामटे विचार मंचचे योगेशजी कुंदूर, रुपेशजी करपेकर व इतर सर्व मान्यवर मित्र हे करत असलेलं कार्य अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद असं आहे. आजच्या या 61व्या जयंतीनिमित्त शहीद अशोक कामटेजी
यांच्याविषयीचा आदरभाव इथे व्यक्त करतोय या बलिदान स्तंभ परिसरामध्ये, जिथे देशाच्या स्वातंत्र्यासाठी जुलमी ब्रिटिशांना अंगावर घेत जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है हा बुलंद आवाज देत सोलापूरच्या 4 हुतात्म्यांनी बलिदान दिलं आणि त्या हुतात्म्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा तुळजापूर चौकातला बलिदान स्तंभ हा सुद्धा असंख्य लोकांना प्रेरणा देतो आहे. आणि या पवित्र स्थळी, या ऐतिहासिक आणि प्रेरणास्थळी शहीद अशोक कामटेजींची जयंती साजरी करताना, त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करताना मनपूर्वक एक कमालीची आदरयुक्त अशी भावना आहे. आणि म्हणूनच शहीद अशोक कामटे विचार मंचच्या वतीनं आजच्या या जयंतीदिनी आदरणीय अशोकरावजींच्या विषयी आदरभाव व्यक्त करतो आणि त्यांचं इथे स्मरण करून त्यांच्या जयंतीदिनी आम्ही त्यांचा वसा आणि वारसा कायमचा मनात ठेवू, कायमचा लक्षात ठेवू आणि आमच्या परीनं शक्य ते तसं अनुकरण करण्याचा सातत्याने प्रयत्न करू, अशा प्रकारची सद्भावना व्यक्त करतो आणि माझ्या शुभचिंतनाला येथे विराम देतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहीद अशोक कामटे अमर रहे, अशोक कामटे अमर रहे, अशोक कामटे अमर रहे. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे भारत माता की जय.